भक्त हो, 26 एप्रिल रोजी आहे स्वामी पुण्यतिथी। तर आपल्याला स्वामी पुण्यतिथी विशेष गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे आणि खूप कमेंट्स होत्या की ताई स्वामी पुण्यतिथीनिमित्त काही महत्त्वाचे व्हिडिओ शेअर करा। तर सगळ्यांना सांगू इच्छिते, मध्यंतरी माझी थोडीशी तब्येत बरी नव्हती आणि त्यामुळेच मला व्हिडिओ शेअर करायला म्हणजे वेळ मिळाला नाही। त्यामध्येच माझे स्वामी चरित्राचे पारायणसुद्धा चालू होते, तर त्यामुळे सगळ्यांची क्षमा मागते, कारण खूप माझ्या ताई वाट पाहत असतात व्हिडिओंची। तर बघा, आता हा व्हिडिओ जे शेअर करते तर खूप महत्त्वाचा आहे। यामध्ये मी तुम्हाला सविस्तर गुरुचरित्राचे पारायण तुम्ही घरी किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये कशा पद्धतीने करू शकता। तर बघा, 20 एप्रिल ते 26 एप्रिल प्रत्येक स्वामींच्या केंद्रामध्ये सप्ताह सुरू असतो। अखंड नाम जप यज्ञ असा हा सप्ताह असतो। खूप छान इथे सेवा केल्या जातात। तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या आसपास जिथे कुठे दिंडोरी प्रणीत केंद्र असेल तिथे जाऊन नक्कीच या सप्ताहामध्ये सुद्धा गुरुचरित्र पारायणास बसू शकतात। ते मी पुढे तुम्हाला थोडक्यात सांगेल, पण इथे व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या सगळ्या ताई ह्या घरूनच स्वामींची सेवा करतात। जवळ आसपास केंद्र वगैरे नाही आहेत, काहींच्या जवळपास मठ आहेत, तर मठामध्ये आणि केंद्रामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धती असतात, आरतीसुद्धा वेगवेगळ्या असतात। तर बघा, सर्वांना घरच्या घरी गुरुचरित्राचे पारायण कसे करता येईल या संदर्भातील सगळी सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यासाठी सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पाहत असताना कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा। तर भक्त हो, गुरुचरित्र हा 5वा वेद आहे। आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या सगळ्या अडचणींवर मात करणारा खूप प्रभावी असा हा ग्रंथ आहे। जो व्यक्ती गुरुचरित्राचे पारायण करेल त्याच्या आयुष्यामध्ये खूप कठीण जरी समस्या असेल ना, तरी ती 6 महिन्यामध्ये तुमची नक्की समस्या दूर होईल, तुमची इच्छा पूर्ण होईल, एवढा हा प्रभावी ग्रंथ आहे। तर गुरुचरित्राचे पारायण म्हटलं की खूप जणांना वेगवेगळ्या एक भीती असते की गुरुचरित्र पारायण करतोय, मग आपल्याकडून काही चुका झाल्या तर कुठलीही चूक होणार नाही। इथे मी तुम्हाला साधे सोपे नियम सांगणार आहे, एवढेच नियम तुम्हाला पाळायचे आहेत। तर बघा, आजही जे काही ब्राह्मण लोक आहेत किंवा दत्त महाराजांचे जे काही मंदिर आहेत या ठिकाणी शक्यतो गुरुचरित्राचे महिला पारायण करत नाहीत, पण आपल्याला दिंडोरी प्रणीत सेवेमध्ये आपल्यासाठी खूप छान संधी आहे की आपण महिला गुरुचरित्राचं पारायण करू शकतो। त्यामुळे ही मनातील आधी भीती काढून टाका। आता तुम्हाला गुरुचरित्राचे पारायण करताना संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे। सगळ्यात आधी मी तुम्हाला तुमच्या अडचणी ज्या आहेत तर त्या तुम्ही कशा संकल्पमध्ये सांगू शकता। म्हणजेच तुमची इच्छा आहे की माझं स्वतःचं घर व्हावं, मला मुलगा मुलगी हवं आहे, म्हणजे खूप संतती प्राप्तीच्या अडचणी आहेत आणि माझ्या खूप सगळ्या ताईंच्या कमेंट्स वाचून मला खरंच खूप दुःख होतं आणि त्यावरती मी लवकरच व्हिडिओ शेअर करणार आहे की जे काही संतती प्राप्तीच्या अडचणी आहेत ना त्यासुद्धा दूर होतील, तुम्हाला इच्छित संतती प्राप्ती नक्की होईल। पण त्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला घर हवं असतं, नोकरी पाहिजे, व्यवसायात भरभराटी पाहिजे। बऱ्याचशा जणांच्या म्हणजे शरीराच्या तक्रारी आहेत की बाबा आम्हाला दवाखाना केला फरक पडत नाही, म्हणजेच एखाद्या घरामध्ये सतत आजारपण असणं। तर हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना, तर हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला तुमची सगळ्या इच्छा महाराजांना संकल्पमध्ये सांगायच्या आहेत। संकल्प असा इच्छा सांगून सोडायचा आहे की महाराज, श्री गुरुदत्त महाराज, मी तुम्हाला शरण आलेली आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये हे दुःख आहे, तर हे सगळं दुःख माझं फक्त आणि फक्त तुम्हीच दूर करू शकता, कारण माझे गुरु तुम्ही खूप मोठे आहात आणि माझ्या समस्या अगदी छोट्या आहेत त्या तुमच्या चरणांपाशी मी ठेवत आहे। बघा, एकदा महाराजांवर सोपून बघा। एकदा तुम्हाला ही सवय झाली ना की तुम्ही स्वतः काही करत नाही, सगळं महाराजच करतात, त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये खूप बदल झालेले तुम्हाला दिसतील। कारण भक्त हो, मी आज 12 वर्षापासून या दत्त महाराजांच्या सेवेमध्ये आहेत। मला माझ्या महाराजांनी जे स्वप्नात मी कधी विचार केला नव्हता की या गोष्टी मला कधी मिळतील का, त्यासुद्धा गोष्टी मला माझ्या श्री गुरुदत्त स्वामींनी दिलेल्या आहेत आणि मला हेच वाटतं की तुमच्या आयुष्यात जे दुःख आहे ना ते सुद्धा दूर व्हावं। आता बोलण्यासारखं खूप काही आहे, पण व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि खूप मोठा होईल, त्यामुळे मी तुम्हाला आता गुरुचरित्र पारायणाचे नियम सांगते। तर गुरुचरित्र पारायण तुम्ही 20 एप्रिल ते 26 एप्रिल या कालावधीमध्ये करू शकता, कारण स्वामींची पुण्यतिथी 26 एप्रिलला आहे। मग हे 7 दिवसाचे पारायण आपण 20 तारखेला सुरू करणार आहोत। तर मग तुम्ही घरी करू शकता, केंद्रात करू शकता। ज्या ताईंना मासिक धर्म अडचण 20 ते 26 एप्रिलमध्ये आहे त्यांना अर्थात करता येणार नाही,
पण ज्या ताईंना 24-25ला जर तुमची डेट असेल मासिक धर्माची, तर मग तुम्ही 20 एप्रिलला नक्की पारायणाला बसू शकता. 2-3 दिवस पारायण झाले, अगदी 4 दिवस जरी पारायण झाले, नंतर अडचण आली तर तुम्हाला, तर तुमच्या घरातील कुठल्याही व्यक्तीने ते ग्रंथ वाचून पूर्ण करावं, किंवा तुमची मैत्रीण, शेजारी कोणालाही तुम्ही ते वाचायला सांगू शकता आणि त्यांना दक्षिणा देऊ शकता. घरातील व्यक्ती असेल तर दक्षिणा देण्याची गरज नाही, पण बाहेरील मैत्रीण वगैरे असेल तर त्यांना दक्षिणा द्या आणि राहिलेलं 2-3 दिवसाचं तुम्ही पारायण करून घ्या. कारण मी मागच्या वर्षीसुद्धा असंच केलं होतं. कारण बऱ्याचदा आपल्याला अडचण येत असते, पण आपली इच्छा असते की नाही, मला या सप्ताह काळामध्ये महाराजांची ही सेवा करायचीच आहे, तर मग ती तुम्ही अवश्य करू शकता. आता 20 एप्रिलला आपल्याला गुरुचरित्र पारायण सुरुवात करायची आहे, तर मग 19 एप्रिललाच तुम्हाला 1 गाय आणि 4 श्वान म्हणजे 4 कुत्र्यांना तुम्हाला चपातीचा घास खाऊ घालायचा आहे. तर जिथे कुठे गायी असतील तिथे जाऊन तुम्ही अशा गायीला घास खाऊ घाला, कुत्र्यांनासुद्धा चपातीचा घास खाऊ घाला. त्यानंतर 20 एप्रिल दिवशी तुम्हाला सकाळी पहाटे उठून जर तुम्हाला शक्य असेल ब्रह्ममुहूर्तावरती पारायण करायचं, तर ते तुम्ही अवश्य करू शकता. ज्या माझ्या ताईच्या संतती प्राप्तीच्या अडचणी आहेत ना, की खूप ताईंना मूलबाळच नाही आहे आणि खूप ताईंची इच्छा आहे मुलगी होण्याची किंवा मुलगा होण्याची, तर आधीच सांगू इच्छिते की मुलगा मुलगी भेदभाव मी करत नाही, किंवा इथे व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या कुठल्याही ताई करत नाही. पण एखादी व्यक्ती असते कधीतरी व्हिडिओ पाहून निगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्या, तर त्यांना सांगू इच्छिते प्रत्येक घरामध्ये लक्ष्मी आणि नारायण असावे, प्रत्येकाला मुलगी आणि मुलाचं सुख लाभावं आणि प्रत्येक आईची इच्छा असते. तर त्यामुळेच अशा कमेंट्स येतात माझ्या ताईंच्या, आणि त्यासाठीच मग मी तुम्हाला आज हा उपाय एक सांगणार आहे. तर बघा, तुम्हाला शक्य असेल ना, तर तुम्ही पहाटे 3 वाजता किंवा पहाटे 4 वाजता आंघोळ वगैरे करून जर गुरुचरित्र पारायण केले, तर तुमच्या आयुष्यामध्ये जी काही कठीण अडचण आहे, जी काही महत्त्वाची इच्छा आहे ना, ती 100% पूर्ण होणार, हा माझा शब्द आहे. कारण मी मागच्या वर्षी उन्हाळ्यामध्येच, कारण कसं असतं थंडीच्या दिवसात आपल्याला पहाटे लवकर उठू वाटत नाही, थंडी खूप असते, आणि उन्हाळ्यामध्ये हे शक्य होतं कारण गरमी असते, पहाटे उठून खूप फ्रेश वाटतं आणि आपण पारायण छान असं करू शकतो. मी स्वतः 2 वर्ष अनुभव घेतला. आणि भक्त हो, संकल्प करताना मी अगदी छोटीशी इच्छा सांगितली होती, पण जेव्हा मी वाचन करायचे तेव्हा आपलं मन भरकटत असतंच. आपण ते कितीही जागेवर ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते इकडे तिकडे कुठेतरी जात असतं. आणि या पहाटेच्या वेळी आपसुकच माझ्या मनामध्ये एक खूप सुंदरशी अशी कल्पना आली, एक खूप सुंदर असं संसाराचं स्वप्न पाहिलं, आणि पुन्हा असं वाटायचं की नाही रे, हे कधीच पूर्ण होणार नाही. तर तुम्हाला सांगते, आज माझं अंत्यकरण भरून येत आहे. माझ्या महाराजांनी ती माझी मनातली इच्छा पूर्ण केली, जी मी शब्दात सांगू शकत नाही, आणि तुम्हाला मी 2026मध्ये ही माझी इच्छा नक्की सांगेल. आत्ता सध्या नाही सांगू शकत, मला समजून घ्या. तर त्यासाठी तुम्ही पहाटेच्या मुहूर्तावरती गुरुचरित्राचं पारायण करा. साक्षात मी स्वतः केलं होतं, तेव्हा माझा अनुभवसुद्धा शेअर केला होता. आता ज्या ताई नवीन असतील त्यांना माहीत नाही, अगदी थोडक्यात सांगते. साक्षात मी पहाटे 3ला 2:15पर्यंत मी वाचनास बसायचे, कधी 3:30 पण व्हायचे, पण 3:30च्या आतमध्ये बसणार असं मी संकल्पमध्ये बोलले होते. तर मग तोपर्यंत मी बसण्याचा प्रयत्न करायचे, आणि मी वाचन करत असताना 4 वाजता एकदम सळसळ आवाज आला कपडे वाजल्याचा, आणि माझ्या शेजारी अशी एक दिव्य शक्ती येऊन बसल्याचा मला एक भास झाला. आणि भक्त हो, त्यावेळी माझं अंतकरण एकदम असं भरून आलं, रडायला आलं त्या जागी, अंगाला थरथर काटा येत होता. आणि असं म्हटलं की महाराज तुम्ही आहेत का? तर मी जे काही हे गुरुचरित्र तुम्ही माझ्याकडून वाचून घेताय, तर हे फक्त तुम्ही इथे बसून ऐकावं. आणि मी वाचन करत असताना अर्धा ते पाऊण तास माझ्या शेजारी ही दिव्य शक्ती माझ्या महाराजांची बसल्याचा एक मला साक्षात्कार झाला. तर भक्त हो, हा अनुभव तुम्हाला सुद्धा नक्की येईल. फक्त तुम्ही शुद्ध अंतकरणाने पूर्ण श्रद्धेने गुरुचरित्राचं पारायण करा. आता पहाटे जर शक्य नसेल तर सकाळी सकाळीच तुम्ही 12च्या आत वाचण्याचा प्रयत्न करा, कारण दुपारनंतर आपण जेवण वगैरे करतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही सकाळी 8ला 9 वाजता जरी वाचनास बसलास तरी पण तुमचं 12 वाजे म्हणजे 11:30पर्यंतच वाचन होऊन जाईल. तर 7 दिवसांचं हे तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे.
तर आधी मी थोडक्यात नियम सांगते आणि पुढे मग तुम्हाला मांडणी किंवा मग पारायणाची पद्धत कशी आहे हे सांगते. तर सगळ्यात पहिला नियम, परान्न पूर्णपणे वर्ज्य करायचं. मांसाहार 7 दिवस घरामध्ये अजिबात बनवायचा नाही, स्वतः तर खायचंच नाही आणि घरातही बनवायचं नाही. कारण घरामध्ये ग्रंथ ठेवलेला आहे, आपल्या घरात मांडणी केलेली आहे. आपण जो स्वयंपाक बनवतो ना त्याचा आपल्या घरभर एक सुगंध किंवा जे काही पदार्थाला फोडणी टाकली की घरभर ती फोडणी पसरत असते, त्याचा सुगंध दरवळत असतो. त्यामुळे 7 दिवसामध्ये जास्तीत जास्त घरामध्ये आपल्याला शांतता ठेवायची आहे, एकदम चांगलं वातावरण ठेवायचं आहे. सकाळी संध्याकाळी तुम्ही स्वामींची, दत्त महाराजांची भक्तिगीते, आरती हे सगळं काही तुम्ही मोबाईल TV वरती लावू शकता. घरामध्ये जास्त भांडणतंटा होता कामा नये. कारण 7 दिवस आपल्या घरामध्ये साक्षात महाराज असतात आणि मग महाराज आपल्या घरात पाहतात की काय चाललंय काय नाही. त्यावरूनच ते आपलं आचरण म्हणजे आपण कसे आहोत हे ओळखत असतात. त्यामुळे हे तुम्हाला सगळे नियम पाळायचे आहेत. त्याचबरोबर काळं वस्त्र तुम्हाला घालायचं नाही, शक्यतो पिवळं वस्त्र घालूनच तुम्हाला पोथी वाचन करायची आहे. सुतक विटाळ असेल तर तुम्हाला पारायण करता येणार नाही. आणि जर माझ्या काही ताईंना आधीच अडचण असेल तर तुम्हाला पारायणाला बसता येणार नाही, तर मग तुम्ही नंतर सुद्धा पारायण करू शकता, काहीच हरकत नाही. पण ज्यांना 26 तारखेला बसायचं आहे, ज्यांची 25 तारखेला पुन्हा प्रॉब्लेम येणार आहे, ज्यांना मासिक धर्म येणार आहे, तर त्या ताईंनी अवश्य पारायणाला बसू शकता. एक 3-4 दिवसांची सेवा स्वतःकडून होईल. राहिलेले 2-3 दिवस अडचण आली तर मग तुम्ही तुमचे मिस्टर किंवा इतर घरातील व्यक्तींकडून वाचून घेऊ शकता ग्रंथ, किंवा मग मैत्रीण, नातेवाईक कोणाकडूनही तो ग्रंथ वाचून पूर्ण करायचाच असतो. आणि जे काही बाहेरचे लोक हा ग्रंथ वाचतील तर त्यांना 11-21 रुपये दक्षिणा द्यायची असते. तर असा हा नियम आहे. त्याचबरोबर खाण्याचे काही महत्त्वाचे नियम आहेत. एकदम सात्विक आहार घ्यायचा आहे. कांदा लसूण विरहित तुम्ही 7 दिवस जेवण करायचं आहे. एक धान्य ठेवायचं आहे, म्हणजे गहू ठेवलं तर सकाळी संध्याकाळी गव्हाची चपातीच करू शकता, किंवा तुम्ही गव्हापासून बनवणारी लापशीसुद्धा खाऊ शकता, किंवा ज्वारीची भाकरी ठेवली तर सकाळी संध्याकाळी तुम्हाला ज्वारीची भाकरीच खावी लागेल. म्हणजेच काय तर एक धान्य ठेवायचं. भाज्यांमध्ये असं एकच भाजी खावी असं काही नाही आहे. पण ज्यांना खूप महत्त्वाची इच्छा आहे तर त्या ताईंनी एक भाजी खाऊन सुद्धा हे पारायण करू शकता. मी स्वतः केलं होतं. फक्त एकच भाजी ठेवली होती आणि एकच धान्य ठेवलं होतं आणि भात वर्ज्य केला होता. तर या दिवसात भात खायला चालतो, पण आपण शक्यतो तांदळापासून खीर आणि तांदूळ जे आहे, भात जो आहे तो महाराजांना प्रिय आहे आणि प्रत्येक नैवेद्यामध्ये असतो. त्यामुळे महाराजांना प्रिय असणारी गोष्ट आपण वर्ज्य केली तर आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. मग मी हे केलं होतं म्हणून तुम्हाला सांगू इच्छिते. ज्यांना करायला शक्य असेल त्या माझ्या ताई करू शकतात, पण असं काही बंधन नाही आहे की भात खायचा नाही, खाऊ शकता. त्याचबरोबर तेलकट, तुपकट तेलकट किंवा जे काही मसाल्याचे पदार्थ आहेत हे टाळायचे आहेत. याने ॲसिडिटी होते आणि मग ॲसिडिटी वगैरे झाली की आपलं वाचनाला सुद्धा लक्ष लागत नाही. सतत काहीतरी खात राहिलं की पोटसुद्धा बिघडतं. त्यामुळे आपलं पोट व्यवस्थित राहावं तरच मग आपलं जे काही वाचन आहे ते व्यवस्थित होतं. त्यामुळे तुम्ही 2 टाईम जेवण करू शकता. उपवास वगैरे धरायची काहीच गरज नाही. आणि या काळामध्ये जर तुम्हाला उपवास आला, काही ताईंचा सोमवार असतो, मंगळवार असतो, गुरुवार असतो, तर मग त्यावेळी तुम्ही एक वेळ साबुदाणा खिचडी किंवा फराळाचे पदार्थ खाऊ शकता आणि एक वेळा उपवास सोडू शकता. तर अशा पद्धतीने हे खाण्याचे नियम आहेत. कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य करा. बघा, अजिबात चालत नाही. तुम्ही हा नियम नक्की पाळा. त्याचबरोबर तुम्हाला वाचन करण्यासाठी एकच आसन वापरायचं आहे. म्हणजे जे तुम्ही आसन पहिल्या दिवशी घेणार त्याच आसनावर बसून तुम्हाला 7 दिवस वाचन करायचं आहे. वाचन झाल्यानंतर आसन तुम्ही घडी करून ठेवू शकता. मागे एका ताईंची कमेंट्स आली होती की ते आसनही 7 दिवस तसंच ठेवायचं का, हलवलं तर चालेल का? तर हो, अर्थात चालतं. आपण ती जागासुद्धा बसण्याची स्वच्छ दररोज पुसून घेऊ शकतो. फक्त जी देवाची मांडणी केली आहे ती 7 दिवस हलवायची नाही. पोथी आपल्याला 7 दिवस हलवायची नाही. आता मांडणी करण्याची जागा स्वच्छ गोमूत्र हळदीच्या पाण्याने पुसून घ्यायची आहे. एक चौरंग किंवा पाट तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यावरती केशरी रंगाचा म्हणजे भगव्या रंगाचं वस्त्र तुम्हाला अंथरून घ्यायचं आहे. एखादा कोरा ब्लाऊज पीस टाकला भगवा केशरी तरीसुद्धा चालेल, किंवा नसेल तर पिवळासुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यावरती सगळ्यात आधी तुम्हाला
तुमच्या डाव्या हाताला आणि महाराजांच्या उजव्या हाताला, म्हणजे जिथे फोटो मूर्ती ठेवणार आहात त्याच्या उजव्या हाताला कलश स्थापन करायचा आहे. ही मांडणी मी तुम्हाला सविस्तर सांगणार होते, पण मध्यंतरी तब्येत बरी नव्हती आणि अजूनही थोडंसं थकवा जाणवत आहे, त्यामुळे वेळ मिळाला नाही, म्हणून मी तुम्हाला सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करते. कलश स्थापन झाल्यानंतर तुम्हाला जिथे महाराजांची मूर्ती फोटो ठेवायचा आहे तिथे तुम्हाला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत आणि महाराजांना आवाहन करायचं आहे. त्याआधी तुम्हाला फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, त्याला अष्टगंध लावून घ्यायचा आहे. मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्ही फक्त श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ हा मंत्र 11 वेळा म्हणून सुद्धा अभिषेक करू शकता, किंवा 1 वेळा, किंवा फक्त स्वामी स्तवन घेऊन अभिषेक करू शकता, किंवा 1 वेळा अथर्व शीर्षम, 1 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळा स्त्री सूक्त हे म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. जसं तुम्हाला टाईमनुसार ॲडजस्ट होईल तसं करू शकता. आणि अभिषेक झालेला जो काही मूर्ती किंवा फोटो आहे तर ते स्वच्छ पुसून त्यांना अष्टगंध लावून घ्यायचा आहे. आणि जिथे तांदूळ ठेवलेले आहेत, महाराजांना आवाहन केलेलं आहे, तिथे तुम्हाला ती मूर्ती किंवा तो फोटो ठेवायचा आहे. त्याच महाराजांच्या डाव्या हाताला एका पानावरती किंवा थोड्याशा तांदळावरती एक सुपारी ठेवून तिथे गणपती बाप्पांना स्थान द्यायचं आहे. ते तुम्ही आधीसुद्धा देऊ शकता, पण तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून मी तुम्हाला नंतर सांगते. त्याचबरोबर फोटोच्या समोर तुम्हाला विडा ठेवायचा आहे, म्हणजेच जे काही विड्याची पानं असतात हे 2 घ्यायचे आहेत. त्यावरती खोबऱ्याची वाटी, त्यामध्ये हळकुंड, सुपारी, खारीक, एखादं जायफळ असेल तर, विलायची असेल तर, आणि 1 लवंग असेल तर हे तुम्हाला ठेवायचं आहे. त्यामध्ये थोड्याशा तांदूळ ठेवायचे आहे, त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे. असा हा विडा महाराजांच्या समोर फक्त पहिल्याच दिवशी ठेवायचा आहे. आणि पूजा करण्याच्या आधीच तुम्हाला तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. मग नंतर तुम्ही सुंदरशी रांगोळी साईडने काढू शकता. आणि एकदम जिथे तुम्ही मांडणी केली आहे त्याच्या समोर तुम्हाला ग्रंथ ठेवण्यासाठी एक चौरंग लागणार आहे, किंवा व्यासपीठ घेतलं तरी सुद्धा चालेल. व्यासपीठ किंवा चौरंगावरती एक पिवळं किंवा केशरी रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. त्यावरती तुम्हाला गुरुचरित्राचा ग्रंथ ठेवायचा आहे. या ग्रंथाला आधी थोडंसं पुसून घ्या, त्यानंतर थोडंसं ग्रंथाला अत्तर लावून घ्या, ग्रंथावरती थोडंसं अष्टगंध वाहून घ्या. नंतर तुम्हाला महाराजांच्या चरणांवरती, म्हणजे ग्रंथावरती महाराजांचा एक फोटो असतो तर तुम्हाला तिथे चरणांवरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आणि त्या ग्रंथावर एक फूल ठेवायचं आहे, थोड्याशा अक्षदा व्हायच्या आहेत, म्हणजे ग्रंथाची पूजा करून घ्यायची. त्याला धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे. महाराजांना सुद्धा धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे आणि ग्रंथाला मनोभावे नमस्कार करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे. तर हातामध्ये थोडंसं पाणी घ्या, 3 पळ्या पाणी घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये. त्याचबरोबर त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, एक पिवळं फूल टाकून घ्यायचं आहे. आणि तुमचा जो काही डावा हात आहे तो उजव्या हाताच्या खाली लावायचा आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल कशा पद्धतीने. आणि आधी स्वतःचं नाव सांगायचं आहे, जसं की माझं वंदना, तर तसं तुमचं पूर्ण नाव सांगायचं आहे. त्याचबरोबर तुमचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणा. आणि महाराज, माझी अशी अशी इच्छा आहे, त्यासाठी हे पारायण करण्याची बुद्धी मला तुम्ही दिली आहे. तुम्ही माझ्याकडून हे पारायण करवून घेणार आहात आणि हे माझं पारायण कुठलंही विघ्न न येता पूर्ण करून घ्या. माझी ही इच्छा महाराज तुम्ही पूर्ण करा. माझी ही इच्छा अगदी छोटीशी आहे. माझे गुरु, तुम्ही खूप महान आणि थोर आहात. ही इच्छा माझी चुटकीसरशी पूर्ण होणार, कारण करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, म्हणजे आपले गुरु स्वामी महाराज दत्त महाराजच आहेत. त्यामुळे तुम्हाला असं संकल्प करताना ही इच्छा किंवा ही प्रार्थना अशी बोलायची आहे. मग तुमची इच्छा सांगायची आहे, मला मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे, किंवा माझं स्वतःचं घर हवं आहे, मला नोकरी लागत नाही आहे तर नोकरी द्या. जी अडचण आहे ती अडचण सांगा, किंवा सतत तुम्ही आजारी आहात, मला हे आजारपण जाऊ द्या, माझं जे काही दुखत आहे ते बरं करा, मला छान ठणठणीत करा. जे तुमची अडचण असेल ती सांगा. बऱ्याचशा ताईंना म्हणजे व्यंग मुलं जन्माला येतात, अंध, अपंग. बऱ्याच ताईंचे वारंवार गर्भपात होत आहेत, म्हणजे त्यांना प्रेग्नेन्सी राहिली की 2-3 महिन्यात गर्भपात होतो. तर अशा सगळ्या अडचणी तुम्हाला इथे सांगायच्या आहेत. आणि 7 दिवसांचं हे मी तुमचं गुरुचरित्राचं पारायण करते, तुम्ही माझ्याकडून हे करून घेताय महाराज, तर हे निर्विघ्नपणे पार पाडा आणि माझी ही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा, असं तुम्हाला म्हणून संकल्प सोडायचा आहे. हातातील पाणी एका ताम्हणात टाकायचं आहे आणि नंतर तुमचं वाचून झाल्यावर ताम्हणामधील जे पाणी आहे ते तुम्हाला एखाद्या झाडाच्या कुंडीत टाकायचं आहे, तुळशीचं म्हणजे तुळस सोडून. तर लगेच तुम्हाला वाचनाला सुरुवात करायची आहे. हळदी कुंकू स्वतःला लावून घ्या
आणि पुन्हा एकदा पोथीला नमस्कार करा आणि महाराजांना सुद्धा आवाहन करण्यासाठी जिथे तुम्ही मांडणी केली आहे त्याच्या शेजारी एक आसन टाका, त्या आसनावर थोडेसे तांदूळ ठेवा, एक फूल ठेवा आणि महाराजांना प्रार्थना करा, हे गुरुदेव दत्त महाराज, स्वामी महाराज, आता माझ्याकडून तुम्ही वाचून घेतायत, माझ्या मुखातून तुम्ही गुरुचरित्र वदवून घेताय, तर ते तुम्ही ऐकावं आणि आसनस्थ व्हावं असं म्हणून महाराजांना त्या आसनावर बसण्याची एक प्रार्थना करावी आणि स्वतः मनोभावे गुरुचरित्र वाचनास सुरुवात करावी. तर सगळ्यात आधी गणपती अथर्वशीर्ष वाचून घेतलं जातं. त्यानंतर पहिल्या दिवशीचे ठरलेले जे अध्याय आहेत ते आपल्या पोथीमध्ये सविस्तर दिलेलं आहे की पहिल्या दिवशी किती अध्याय वाचावे, दुसऱ्या दिवशी किती वाचावे, यानुसार तुम्हाला हे वाचन करायचं आहे. त्याचबरोबर सकाळी वाचून झाल्यानंतर रात्री झोपण्याआधी तुम्हाला एकदा विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे. यामुळे काय होतं, दिवसभरामध्ये चुकून एखाद्याबद्दल वाईट मनात विचार आला, एखाद्याला वाईट बोललो किंवा फोनवर मैत्रिणीला बोलताना एखाद्या मैत्रिणीला आपल्याकडून वाईट बोलून गेलं, म्हणजे दिवसभरात ज्या काही आपल्याकडून कळत नकळत चुका होत असतात, या चुकांची क्षमा प्रार्थना किंवा या गुरुचरित्राचं पूर्ण फळ मिळावं म्हणून विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे वाचायचं आहे. आणि रात्री झोपताना शक्यतो गादीवर झोपायचं नाही. स्वच्छ धुतलेलं जे काही आपल्या घरामध्ये एखादं अंथरूण आहे त्याच अंथरुणावरती झोपायचं आहे आणि असं स्वच्छ धुतलेलंच पांघरून घ्यायचं आहे. ब्रह्मचर्याचं कडकडीत तुम्हाला 7 दिवस पालन करायचं आहे आणि शक्यतो चटई घोंगडी असंच तुम्ही झोपण्यासाठी घेऊ शकता आणि खाली फरशीवरच तुम्हाला झोपायचं आहे. झोपताना उजव्या कुशीवर झोपा, म्हणजे तुम्हाला जे काही तुम्ही वाचन केलं आहे तर महाराज तुम्हाला साक्षात दर्शन देत असतात. त्याचबरोबर सकाळी संध्याकाळी गुरुचरित्राच्या पोथीस आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे. सकाळी तुम्ही दूध साखरेचा किंवा खडी साखर पाणी असा नैवेद्य दाखवू शकता. संध्याकाळी जे घरामध्ये तुम्हाला जेवणासाठी बनवणार आहात तेच पदार्थाचं ताट वाढून तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे. तर अशा पद्धतीने हे 7 दिवसाचे तुम्हाला पारायण करायचे आहे. तर बघा, आपण घरच्या घरी 3 किंवा 5 दिवसाचं पारायण करू शकत नाही. 7 दिवसांचंच हे गुरुचरित्राचं पारायण आपल्याला घरामध्ये करता येत असतं. आणि हे करत असताना स्वामींची नित्यसेवा ज्या ताई करतात त्यामध्ये खंड पडू देऊ नका, ती सुद्धा करा. कारण खूप कमेंट्स येतात नंतर आणि मला रिप्लाय द्यायला सुद्धा होत नाही. तर असं नाही की मी खूप बिझी असते किंवा टाळाटाळ करते, पण सध्या थोडी तब्येत बरी नव्हती, माझेही पारायण चालू आहेत आणि मग यामधून वेळ मिळत नाही. मुलं आहेत 2, त्यांचंसुद्धा स्कूलचं पाहावं लागतं, सुट्ट्या वगैरे नाहीत. तर त्यामुळे थोडंसं समजून घ्या माझ्या ताईंनो. आणि जसं आपण स्वामींची नित्यसेवा खंड पडू न देता करत असतो आणि महाराजांची ती सेवा तशी करावीच लागते, तर अजून एक मी सुद्धा आता स्वतः प्रामाणिकपणे किंवा एक नम्रपणे प्रयत्न करणार आहे की आपले व्हिडिओसुद्धा असे खंड अजिबात पडू देणार नाही. व्हिडिओसुद्धा कंटिन्यू तुमच्याशी मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल आणि महाराजसुद्धा लवकरच आता तो माझा प्रयत्न म्हणजे पूर्ण करतील किंवा मला महाराजच मदत करतील. तर बघा, तुमच्या कमेंटनुसार यापुढे सुद्धा मी व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करेल. खूप सगळ्या कमेंट्स आहेत ज्या मी नोट केलेल्या आहेत आणि प्रत्येक कमेंट्स मी अशी असते की एखादी खूपच वेगळी तर ती लिहून घेते, कारण मग मला पुन्हा त्या व्हिडिओवर जाऊन पाहायलासुद्धा वेळ मिळत नाही. आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्हिडिओद्वारे मी तुम्हाला छान छान सेवा सांगून देणार आहे. हे मी स्वतः काहीच करत नाही. जेव्हा माझी ध्यानधारणा, जेव्हा माझी उपासना असते तेव्हा महाराजच मला सुचवतात, त्यानुसारच मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करते. आज जी काही माहिती सांगितली ही सगळी महाराजांनी माझ्याकडून तुमच्यापर्यंत पोहोच केलेली आहे. आणि अजून एक सांगते, इथे सांगितलेले हे सगळे नियम पाळून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण स्वामी पुण्यतिथीनिमित्त आवर्जून करा. तुमच्या मनातील जी इच्छा आहे ना ती पूर्ण होणार. तर बघा, 20 एप्रिलला स्वामींच्या केंद्रामध्ये सप्ताह आहे आणि या सप्ताहामध्ये गुरुचरित्राच्या पारायणाला खूप भाविक बसलेले असतात. तर तुम्हाला इच्छा असेल तर तुमच्या जवळपासच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तुमचे नाव नोंदणी आदल्या दिवशी करू शकता आणि तिथे मग तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. तुम्हाला काय काय घेऊन यायचं आहे, चौरंग, पोथी, हळदी कुंकू असं काही तुम्हाला थोडंसं साहित्य न्यावं लागतं. तिथे पारायणाला तुम्हाला बसायला कोणीही नाही म्हणणार नाही. तुम्ही आवर्जून तिथे पारायण करा, कारण आपण घरी केलं तर ते एकाचं फळ मिळतं आणि जेव्हा आपण केंद्रामध्ये करतो तर तिथे जेवढे लोक बसलेले असतात 500, 1000, तर तेवढ्या सगळ्या लोकांना 500चं किंवा 1000 लोकांचं फळ मिळत असतं. तिथे जास्त प्रमाणात जागृत शक्ती असते, देवाचं तत्व जागृत असतं. त्यामुळे तुम्ही आवर्जून तिथे करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य नाही त्यांनी घरी या पद्धतीने करा. मी स्वतः म्हणजे मी नाही करणार, पण महाराज माझ्याकडून करून घेणार आहेत आणि इथे इच्छा एकच असणार आहे की जे भक्त व्हिडिओ पाहतात
राहतात, ज्या कमेंट्स असतात त्या माझ्या सगळ्या ताईंना लवकर अनुभव यावे, त्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या, हीच माझी कळकळीची महाराजांना प्रार्थना आहे आणि त्यास तुमच्या सगळ्यांसाठीच हे पारायण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर काही तुमच्या अजून वेगळ्या अडचणी असतील किंवा कोणी नवीन व्हिडिओ पाहत असेल तर नक्की कमेंट्स करा. तर त्यानुसार मग मी तिथे खूप काही कमेंट्स मी एका पेजवरती लिहून घेतलेल्या आहेत. त्यानुसार त्यामध्ये तुमचीसुद्धा नोंद होईल आणि महाराजांच्या चरणी सगळ्यांच्या इच्छा लवकर जातील आणि लवकर पूर्ण होतील. तर काही माझ्याकडून चुकून काही राहिलं असेल तर समजून घ्या किंवा कमेंट्स करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. झालेली सेवा गुरुदत्त स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.